SC37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे। दिनांक 20 जानेवारी 2026 धाराशिव उस्मानाबाद जिल्हा व परिसरातील 10 ठळक घडामोडी। धाराशिव उस्मानाबाद तुळजापूर आठवडा बाजाराचा सुरक्षा ऐरणीवर। गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल व किमती वस्तू चोरी। काही प्रमाणामध्ये भर बाजारात दुचाकी व वाहन तसेच रिक्षा व जड वाहनास अटकाव करणे आहे गरजेचे। भाजपाच्या उमेदवार व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांनी भरला केशेगाव व तेर या जिल्हा परिषद गटातून नामनिर्देशन पत्र। अर्चनाताई पाटील या जीप अध्यक्षपदाच्या आहेत प्रबळ दावेदार। भूम तालुक्यात आष्टा येथे विजेच्या डीपीला चिटकून शुभम गपाट या तरुण शेतकऱ्याचा झाला मृत्यू। ठाकरे गटाचे पंचायत समितीचे माजी सभापती व आमदार कैलास पाटील यांचे विश्वासू मानले जाणारे श्याम जाधव यांनी केला मोठ्या जल्लोषाचा झटका, घेतला मोठ्या जोमाने भाजपामध्ये प्रवेश। बार्शी येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ATM मध्ये 10,000 रुपये ट्रेमध्ये पडलेले दिसून आले। यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी मोकाशे साहेब यांच्यामुळे पैसे लुटीचा प्रकार टळला। यावेळी ॲडव्होकेट दयानंद चंदनशिवे व मोकाशे साहेब यांनी चक्र फिरवून फुटेजच्या आधारे सदर ग्राहकाचा घेतला जात आहे शोध। पारगाव टोलनाका येथे निर्दयीपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर वाशी पोलिसांनी केली कारवाई। 13 ते 14 जनावरांची केली सुटका। दारूच्या नशेत केली वृद्ध यांना मारहाण। वाशी तालुक्यातील शेलगाव येथील 7 ते 8 जणांवर झाला शांतताभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल। तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील काँग्रेसचे नेते मुकुंद डोंगरे यांनी घेतला भाजपात प्रवेश। या प्रवेशामुळे भाजपाची तुळजापूर तालुक्यामध्ये वाढली ताकद। भैरवनाथ उद्योग समूहाच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाहाच्या कार्यक्रमाला व सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित। निवासी उपजिल्हा अधिकारी कवडकर विद्याचरण यांनी शेतकरी यांना KYC करून घेण्याचे केले आवाहन। लेडीज क्लब धाराशिव उस्मानाबाद येथे हळदी कुंकू व खेळ पैठणीचा हा होम मिनिस्टर विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात आहे सुरू। या होत्या धाराशिव उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा आणि आपणास नवनवीन बातम्या मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। शुभरात्री।